नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत AWS क्लाउड वॉच अलार्म. क्लाउड वॉच अलार्म म्हणजे काय? क्लाउड वॉच अलार्म हे AWS क्लाउड वॉचमध्ये एक सेवा आहे, एक फीचर आहे. ते आपल्या AWS रिसोर्सला सतत मॉनिटरिंग करत असतो. एखादी व्हॅल्यू थ्रेशोल्डपेक्षा जास्त किंवा कमी झाली की अलार्म ट्रिगर होतो. ऑटोमेशन आणि नोटिफिकेशनसाठी ही खूप महत्त्वाची आणि उपयुक्त अशी सर्व्हिस आहे. क्लाउड वॉच अलार्मचे किती प्रकार असतात? एक मॅट्रिक्स अलार्म असतो, एखाद्या मॅट्रिकवर आधारित. कंपोजिट अलार्म, एकाहून अधिक अलार्म कंबाईन करून त्याला कंपोजिट अलार्म आपण क्रिएट करू शकतो. आणि ॲनोमली डिटेक्शन अलार्म, जो AI बेस्ड ॲबनॉर्मल पॅटर्न डिटेक्शन करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅट्रिक अलार्मचं एक्झाम्पल पाहणार आहोत. क्लाउड वॉच मॅट्रिक्स म्हणजे काय? मॅट्रिक्स म्हणजे रिसोर्सच्या परफॉर्मन्सचे न्यूमेरिकल डेटा पॉईंट्स. उदाहरणार्थ EC2 CPU युटिलायझेशन, S3 बकेट साईज, लांबडा एरर, API गेटवे लेटेन्सी इत्यादी. आता अलार्मचे काही स्टेट असतात. ओके म्हणजे सर्व काही नॉर्मल आहे. अलार्म म्हणजे थ्रेशोल्ड क्रॉस झालेला आहे. तिसरं आहे अनसफिशियंट डेटा, म्हणजे पुरेशी माहिती अजून आलेली नाही आहे. अलार्म ट्रिगर कधी होतो? मॅट्रिक्समध्ये दिलेल्या थ्रेशोल्डपेक्षा मोठे किंवा छोटे काही व्हॅल्यू पॉईंट्स कमी झाले तर मॅट्रिक्सच्या बेसवर तुमचा अलार्म ट्रिगर होतो. उदाहरणार्थ CPU युटिलायझेशन 80% फॉर 5 मिनिट्स, लांबडा एरर मोर दॅन 5 काउंट्स, नेटवर्क इन गिवन थ्रेशोल्ड. अशा प्रकारचे मॅट्रिक्स तुम्ही सेट करू शकता आणि त्याच्या बेसवर आपल्याला अलार्म ट्रिगर करता येतो. आता क्लाउड वॉच अलार्म ॲक्शन कोणकोणते आहेत? अलार्म झाल्यावर पुढील ॲक्शन होऊ शकतात. उदाहरणार्थ SMS नोटिफिकेशन जाऊ शकतो, सिम्पल नोटिफिकेशन सिस्टम, जिकडे तुम्हाला ईमेल किंवा SMS जाऊ शकतो. ऑटो स्केलिंग होऊ शकते. EC2 इन्स्टंट स्टॉप, स्टार्ट किंवा टर्मिनेट केला जाऊ शकतो. आणि एखादा लांबडा फंक्शन इन्वोक केला जाऊ शकतो. आता याची काही प्राइसिंग आहेत. जास्त प्राइसिंग नाही आहे. समजा प्रति अलार्म काही तुम्हाला नॉमिनल चार्जेस लागतात. ॲनोमली डिटेक्शन अलार्ममध्ये तुम्हाला जास्त चार्जेस अप्लिकेबल होतात AWS कडनं. आणि क्लाउड वॉच मॅट्रिक्स जर ती काउंटिंग वाढली तर त्याच्यामध्ये कमी जास्त चार्जेस होऊ शकतात. आता एक उदाहरण पाहूया, जे आपण प्रॅक्टिकली आता पुढे करणार आहोत आपल्या AWS कन्सोलमध्ये. की माझा एखादा EC2 इन्स्टंट आहे लिनक्सचा आणि मला चेक करायचे की जर त्याचं CPU युटिलायझेशन हा मॅट्रिक्स मला चेक करायचा आहे आणि जर तो मॅट्रिक्स ग्रेटर दॅन 70% असेल, 70% जास्त युटिलाइज झाला असेल तर किती वेळामध्ये? 1 मिनिटामध्ये. तर दोन गोष्टी झाल्या पाहिजेत, दोन ॲक्शन झाल्या पाहिजेत. एक सेंड ईमेल वाय SMS नोटिफिकेशन आणि माझा EC2 इन्स्टंट स्टॉप व्हायला हवं. तर पाहूया आपण आपल्या कन्सोलमध्ये जाऊन हे कशा प्रकारे आपण प्रॅक्टिकली करायचं आहे. आपण आपल्या EC2 कन्सोलला आलेलो आहोत. अलार्म सेट करण्यासाठी आपल्याला कुठे जायचं आहे? क्लाउड वॉचमध्ये जायचं आहे. क्लाउड वॉचमध्ये डॅशबोर्डमध्ये आपल्याला एक ऑप्शन दिसेल लेफ्ट हँड साईडला, अलार्म. इन अलार्मला क्लिक करायचं आहे. तर सध्या आपण कोणताही अलार्म इकडे पण सेट केलेला नाही आहे. नवीन अलार्म सेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? क्रिएट अलार्मवर क्लिक करावं लागेल. आता कोणताही अलार्म सेट करण्यासाठी आपल्याला मॅट्रिक्स सिलेक्ट करावा लागतो. मॅट्रिक्स म्हणजे काय? कंडिशन, की कोणत्या रिसोर्सच्या कोणत्या कंडिशनवर तुम्हाला हा अलार्म क्रिएट करायचा आहे. तर आपण काय करूया, आपल्या केसमध्ये काय करायचं? आपल्याला EC2 या रिसोर्सवर आपल्याला अलार्म सेट करायचे आहे. आणि कंडिशन काय असणार आहे आपली? जेव्हा CPU आपला 70%पेक्षा जास्त युटिलाइज होईल त्यावेळी आपल्याला अलार्म सेट करायचं आहे. आणि त्या अलार्मवर आपल्याला कोणती ॲक्शन घ्यायची आहे? एक तर माझ्या ईमेल IDला एक नोटिफिकेशन झालं पाहिजे आणि जो माझा EC2 इन्स्टंट आहे हा इमिजिएटली स्टॉप झाला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं? आपल्याला सिलेक्ट मॅट्रिकवर सिलेक्ट करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता EC2 आपल्याला किती अवेलेबल आहेत? 19 मॅट्रिक्स अवेलेबल आहेत. आपण EC2ला क्लिक करूया. ठीक आहे. प्री इन्स्टंट मॅट्रिक्स आहेत, त्याला क्लिक करायचं आहे. आणि आपल्या EC2चा आपल्याला ARN नंबर पण घेऊया. आपण याला डुप्लिकेट करूया. डुप्लिकेट करून आपण आपल्या इन्स्टंटवर जाऊया EC2.
आणि सध्या आपण एक लिनक्सचं इन्स्टंट क्रिएट केलेला आहे, तो पाहूया. हा आपला लिनक्सचा EC2 इन्स्टंट, या आय डीला इन्स्टंटला कॉपी करूया आणि इकडे सर्च करूया. ठीक आहे. तर आपल्याला कोणता मॅट्रिक्स सिलेक्ट करायचा आहे, CPU युटिलायझेशन. आपण CPU युटिलायझेशनला क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट मॅट्रिक. त्याच्यानंतर स्टॅटिकमध्ये येऊन आपल्याला एव्हरेज बघायचं आहे आणि जो पिरियड आहे म्हणजे किती मिनिटानंतर तो चेक केला पाहिजे. तर आपण एक काय करूया, 1 मिनिट ठेवूया, जेणेकरून आपल्याला अलार्म इमिजिएटली मिळेल. आणि थ्रेशोल्ड स्टॅटिक ठेवायचं आहे. कंडिशन आपली ग्रेटर दॅन आहे, किती, जर 70%पेक्षा जास्त असेल तर. नेक्स्टला क्लिक करायचं आहे. आता या कॉन्फिगर ॲक्शन्समध्ये आपल्याला एक नोटिफिकेशनमध्ये आपला इन अलार्म सिलेक्ट करायचं आहे आणि सेंड नोटिफिकेशन टू फॉलोइंग SMS टॉपिक. ठीक आहे. तर आपण अजून कोणताही टॉपिक इकडे क्रिएट केलेलं नाही. आपण काय करूया, क्रिएट न्यू टॉपिक, नाव देऊया डिफॉल्ट क्लाउज अलार्म टॉपिक. आणि कोणत्या एंड पॉईंटला आपल्याला ईमेल नोटिफिकेशन गेलं पाहिजे, तर आपण आपला ईमेल ॲड्रेस टाकूया. ठीक आहे. क्रिएट टॉपिक, टॉपिक आपला सिलेक्ट झालेला आहे इकडे. त्याच्यानंतर EC2 ॲक्शन. आता EC2 ॲक्शनमध्ये काय केलं पाहिजे, आपल्याला EC2 ॲक्शनमध्ये जायचं आहे. स्टॉप इन्स्टंट. ओके. इन अलार्म जर असेल तर आपल्याला काय स्टॉप करायचं आहे आपल्या कंडिशनप्रमाणे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लिक करायचं आहे. आपण अलार्मला नाव देऊया EC2 ओव्हर युटिलायझेशन अलार्म. ठीक आहे. आणि नेक्स्ट क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रिव्ह्यू आणि विंडोवर येणार त्यावेळी तुम्हाला काय सांगतोय, मॅट्रिक्स दिस अलार्म विल ट्रिगर वेन द ब्ल्यू लाईन गोज अबोव द रेड लाईन फॉर 1 डेटा पॉईंट विदिन 1 मिनिट. म्हणजे इकडे काय दाखवतं, जर 70%पेक्षा म्हणजे जास्त युटिलायझेशन झालं तर काय होणार आहे, एक कंडिशन एक्झिक्यूट होणार आहे, ती चेक करणार. 70%पेक्षा जास्त असेल तर ॲक्शनमध्ये काय होणार आहे, एक नोटिफिकेशन ॲक्शन होणार. म्हणजे माझ्या या स्पेसिफिक ईमेल आय डीला जो मी स्पेसिफाय केला आहे या नोटिफिकेशनमध्ये, त्याला एक ईमेल जाणार आणि इमिजिएटली माझं EC2 इन्स्टंट काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. ठीक आहे. आणि आपण नाव काय दिलेलं आहे, EC2 ओव्हर युटिलायझेशन अलार्म. आता क्रिएट अलार्मला क्लिक करायचं आहे. सक्सेसफुली क्रिएटेड. आता आपल्या इकडे काय दाखवत नाही, कारण आपण अलार्म स्टेट काय केलेलं आहे, इन अलार्म केलं. आपण काय करूया, एनी स्टेट. ओके. आता जेव्हा तुम्ही स्टेट जर बघणार, हा इनसफिशियंट डेटा म्हणून दाखवतोय. आपण थोडं वेट करूया मित्रांनो. आता आपण काय करायचं, आपल्या इन्स्टंटला लॉग इन करूया. इन्स्टंटला लॉग इन करून आपण पाहूया की आपल्या सध्याचं CPU युटिलायझेशन किती झालेलं आहे. ओके. त्यासाठी आपण काय करायचं आहे, या EC2ला सिलेक्ट करायचं आणि कनेक्ट बटनला क्लिक करायचं आहे. EC2 इन्स्टंट कनेक्टला क्लिक करायचं आहे. आपण EC2 इन्स्टंटच्या कन्सोलला आलेलो आहोत. तर EC2 हायफन युजर. ओके. जर मला बघायचं असेल की माझं CPU युटिलायझेशन किती झालेलं, तर आपल्याकडे टॉप. ठीक आहे. तर पहिलीच लाईन तुम्हाला दिसेल की CPU रूट आणि पर्सेंटेज CPU तुम्ही पाहू शकता व्हेरी लेस आहे, म्हणजे लेस दॅन 70% आहे. ठीक आहे. आणि आपण अलार्म्स काय सेट केलेलं आहे की जर माझा CPU मोर दॅन 70% असेल तर मला काय केलं पाहिजे, 2 गोष्टी झाल्या. एक नोटिफिकेशन गेलं पाहिजे आणि जो माझा इन्स्टंट आहे आता हा जो रनिंग आहे हा स्टॉप मोडमध्ये गेला पाहिजे, म्हणजे स्टॉप झाला पाहिजे. ठीक आहे. तर आपण आपल्या क्लाउड वॉचला पुन्हा जाऊया आणि आपल्या अलार्मचा सेट बघूया. स्टेट काय झालं, ओके. आपला स्टेट ओके झालेला आहे, म्हणजे हा आता आपल्या अलार्म ट्रिगर करण्यासाठी रेडी झालेला आहे. ओके. तर आपण काय करायचं, एक्सप्लिसिटली आपण या आपल्या EC2 इन्स्टंटचं CPU युटिलायझेशन वाढवायचं आहे. ठीक आहे. तर त्याची एक कमांड आहे, त्यासाठी ही कमांड आहे येस हायफन मार्क मोर दॅन साइन ऑब्लिक डेव ऑब्लिक नल स्पेस @
हे जर एंटर केलं आणि पुन्हा आपण जर आपलं टॉप कमांड दिली तर तुम्ही पाहू शकता आपलं युटिलायझेशन किती झालेलं आहे, 93% झालेलं आहे. आणि तर आपल्या अलार्मवर आपण चेक करूया. ठीक आहे, 1 मिनिट घेईल तो चेक करण्यासाठी. तर आपण इंटरव्हल काय टाकलेलं आहे, 1 मिनिटाचं टाकलेलं आहे. तर 2 गोष्टी झाल्या पाहिजेत, मला एक नोटिफिकेशन गेलं पाहिजे आणि माझा इन्स्टंट जो आहे हा स्टॉप मोडमध्ये गेला पाहिजे. तर पाहूया आपल्या आता फर्स्ट आपण काय करूया, आपल्या ईमेल आय डीला लॉग इन करून चेक करूया की आपल्याला मेसेज आलेला आहे की नाही, नोटिफिकेशन आलेलं आहे की नाही. तर आपण आपल्या ईमेल आय डीला लॉग इन करूया. आताची गोष्ट आहे मित्रांनो, जेव्हा कोणतंही तुम्ही ईमेल नोटिफिकेशन तुम्ही देता, सेट करता, त्यावेळी तुम्हाला काय करावं लागतं, तुमच्या ईमेल आय डी मेन्शन केल्यानंतर तुम्हाला ते सबस्क्रिप्शन कन्फर्म करावं लागतं. तर आपल्याला कन्फर्म बटनला क्लिक करायचं आहे. सबस्क्रिप्शन कन्फर्म हे झाल्यानंतरच तुम्हाला AWS कडनं नोटिफिकेशन अलार्म थ्रू येऊ शकता. आपण पाहूया आता. हां, आता तुम्ही पाहू शकता आपलं स्टेट काय झालेलं आहे, इन अलार्म झालेलं. म्हणजेच काय, आपली जी कंडिशन होती CPU युटिलायझेशन मोर दॅन 70ची ती एक्झिक्यूट झालेली आहे. आणि आता माझ्या 2 गोष्टी झालेल्या चेक करायच्या. आपल्या काय चेक करायचे आहे की आपण मेन्शन केलेल्या ईमेल आय डीवर आपल्याला एक ईमेल आला पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता AWS नोटिफिकेशनचा अलार्म आलेला आहे. त्यांचे पुढं नाव दिलेलं आहे, EC2 ओव्हर युटिलायझेशन अलार्मचं नाव मेन्शन केलेलं आहे. थ्रेशोल्ड क्रॉस झालेले मेसेज येतो आहे. ठीक आहे, आणि व्यू अलार्म डिटेक्शन त्याचा कन्सोलचा लिंकसुद्धा दिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय ॲक्शन घेतलेली आहे, ठीक आहे, ॲक्शन कोणती घेतलेली आहे, इन्स्टंट स्टॉप. ही इन्स्टंट स्टॉपची ॲक्शन त्यांनी घेतली. तर पाहूया आपण आपला EC2 इन्स्टंटचा स्टेट काय आहे. इकडे घेऊया, आपण रिफ्रेश करूया. तुम्ही पाहू शकता हा इन्स्टंट काय झालेला आहे, स्टॉप झालेला आहे. तर कळलं मित्रांनो, आपण अलार्म सेट करून नुसतंच नोटिफिकेशन पाठवलेलं नाही आहे, तर त्याच्यावर आपण ॲक्शनसुद्धा घेतलेली आहे. तर आपण अलार्म थ्रू कसं आपण कंडिशन चेक करू शकतो, कसं नोटिफिकेशन सेट करायचं आणि कशा प्रकारे पर्टिक्युलर ॲक्शन एक्झिक्यूट करायची AWS रिसोर्सवर हे पण पाहिलेलं आहे. तर आशा करतो तुम्हाला हा अलार्म क्लाउड वॉच अलार्मचा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.